आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पंचवीसशी बोलणी करून मवियात सामील करून घ्यावं, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदांचे राहुल गांधींना पत्र। अकोल्यात प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये अशी ही मागणी। मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक धक्का, काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचा अस्नुषा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांचा भाजपात प्रवेश। चाकूरकरांच्या माध्यमातून भाजपला लातूर जिल्ह्यासाठी कायमचं नेतृत्व मिळालं, फडणवीसांची प्रतिक्रिया। अमरावतीतून मवियाचे उमेदवार बळवंत वानखेडेंनी भरला उमेदवारी अर्ज, सुषमा अंधारेंचीही उपस्थिती। उद्या मवियाकडून अमरावती शक्ती प्रदर्शन। शिवसेना नेते अभिजित अडसूळ अमरावती लोकसभा लढणार नाहीत। अभिजित अडसूळ प्रहारच्या दिनेश बुग यांना पाठिंबा देणार, सूत्रांची माहिती। प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांबाबत बोलतात ते खरंच आहे, जनताही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही। उद्धव ठाकरे विश्वासघातकी, त्यांनी आम्हालाही धोका दिलाय, मुनगंटीवारांची जहरी टीका। बरोबर आहे ना, आमचा एवढा आम्हाला धोका दिला, जनतेला धोका दिला, तर आदरणीय आंबेडकर साहेबांना आता अनुभूती आम्हाला तर आली ना। मला वाटतं की उद्धवजींवर विश्वास ठेवावा, आणि आम्ही तर ठेवत नाही, बाकीच्यांनी लवकर सुधारणा झाली तर बरं। निलेश लंके आपले नगरचे उमेदवार, हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे। अनेक आमदार आमच्या संपर्कात, रोहित पवारांचं वक्तव्य। निलेश लंकेंचं आपल्यामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आता ते नगर दक्षिणचे आता उमेदवार राहणार आहेत। जबरदस्त वातावरण आहे, एवढा बलाढ्य शक्तीच्या विरोधात एक साधा कार्यकर्ता। एक आमदार असलेल्या पक्षालाही भाजपनं दिल्लीला बोलवलं, रोहित पवारांचा भाजपसह राज ठाकरेंना टोला। पार्टी फोडली आणि मग त्यानंतर तुम्ही बघितलं एक आमदार असणाऱ्या पक्षाला सुद्धा दिल्लीला बोलवलं गेलं, तिथं फाय स्टार हॉटेलमध्ये ठेवलं, संध्याकाळी भेटले आणि त्यांचं कदाचित काहीतरी फायनल झालं असं कळतं। या लेवलला ते घाबरलेले आहेत। प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढणार, 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार। भाजप आणि शिंदे गटाविरोधात शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार, सार्वजनिक पदांवरील नावं स्टार प्रचारकांच्या यादीत टाकल्यानं घेतला आक्षेप, लोकप्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा उल्लेख।